नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, नेहमीप्रमाणे आजही आपल्याकडे आलेले आहेत मंजुश्री दीदी राठी. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. नमस्ते. खूप खूप धन्यवाद. आपण श्रोत्यांचे प्रश्न बघतोय. हं, मला असं वाटतं हं, आपण मागच्या वेळेला ज्ञान, विज्ञान, हं, शांती हं. याच्यावरती बोललो हो, आणि हे तुम्ही बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये उल्लेख करताना सांगितलं की हे परम याच्याकडनं येतं, हो, त्याच्याकडनं येतं, हो, अध्यात्म. हो. मग तो म्हणजे गॉड, तो म्हणजे देव. ह्या देवाकडे कसं जायचं किंवा देव कुठे पाहायचा? छान, छान प्रश्न आहे. तर हे बघा, आपण जेव्हा ते जे गॉड म्हणतो ना, तर प्रत्येकाचं वेगवेगळं वे ऑफ पर्सिव्हिंग असेल त्याला. आणि गॉड म्हणजे आपण जसं इंग्लिशमध्ये G-O-D गॉड लिहितो ना, तर G म्हणजे जनरेटर, O म्हणजे ऑपरेटर आणि D म्हणजे डिस्ट्रक्टर ऑफ द इव्हल. अहंभाव नष्ट करणारा असा तो. किंवा आपण जर आपण हिंदीमध्ये जसं किंवा मराठीमध्ये भगवान लिहितो ना, तर भ, ग, व, अ, न असे 5 अक्षरं आहे. तर त्याचं जर आपण फुल फॉर्म बघितलं तर भ पासून भूमी आहे, ग पासून गगन आहे, व पासून वायू आहे, अ पासून अग्नी आणि न पासून नील. म्हणजे थोडक्यात हे पंचमहाभूतच आहे. तर आपलं शरीरसुद्धा हेच पंचमहाभूतनी बनलेलं आहे. आणि जेव्हा आपण अजून सूक्ष्ममध्ये जातो, वेगळे-वेगळे स्तर असतात आपल्या चेतनाचे, तर नंतर शेवटच्या याच्यात अहम ब्रह्मास्मी जे म्हणतात आपल्या वेदमध्येही, की आपणच देव होऊन जातो किंवा जे मोठे साधू संत त्या लेव्हलला पोचले, की मग तेच देव होऊन जातात. एकच तत्व आहे ते असं. तर तसं जर आपण बघितलं, तर आपण सगळे एकच आहोत. एक खूप सुंदर उदाहरण देखील मला आठवत आहे आता, की जसं आपण म्हणतो, की देव आपण कंपेअर करूया, एक तुलना करूया, की तो एक आरसा आहे समजा आणि त्याचे तुकडे-तुकडे झाले छोटे-छोटे आणि तुकडे झाल्यावरती ते असे बिखरले आणि त्याच्यामध्ये जे रिफ्लेक्शन येत आहे, ते वेगवेगळे रिफ्लेक्शन्स येतायत आणि मग त्यांना वाटतं, की ते वेगळे आहेत. पण तसे खरे ते वेगळे नाही ना, ते त्या परमात्माचे अंशच आहे ते सगळे आत्मा. पण वाटतं की वेगळे आहेत हे या मायामुळे वाटतंय. आणि ती माया एकदा संपवली, अहंभाव संपलं आणि आपलं चेतनाचं स्तर वाढत गेलं, की मग ते अहम ब्रह्मास्मीच्या जवळ आपण पोचत जातो. तर देव हे आपण वेगवेगळ्या स्वरूपात बघू शकतो. सृष्टी हे आपलं देव आहे, पंचमहाभूत हे देव आहे, कृष्णदेव हे बी म्हणतात, सगळ्यांमध्ये माझा वास आहे, सगळे लोक आपल्याला भेटतायत, सगळ्यांमध्ये तो देवच तत्व आहे. तर देव हा तत्व म्हणून आपण समजावं, की तो एक तत्व आहे, जी दैवी शक्ती म्हणतो एक तत्व आहे, आसुरी शक्तीच्या विरुद्ध हे आहे. आणि प्रत्येकाचा देव वेगळा असतो, पण तरी वेगळा असून सुद्धा एकच असतो. अशा प्रकारे मला वाटतं ते आपण घेतलं पाहिजे. पण मग तो निराकार आहे असं म्हणतात आणि आपल्यापुढे तर आकार पण आहे. मग तो निराकार कसा? आणि निराकार असेल तर त्याला आकार कसा? खूप छान. तर जसं-जसं एखाद्या माणसाची इव्हॉल्वमेंट होते कॉन्शियसनेस लेव्हलला, सो अ, चला ही गोष्ट मी शेअर करते. एक काही वर्ष आधी ध्यानमध्ये ही गोष्ट मला आली होती. तेव्हापासून एक डोक्यात होतं, की याच्याबद्दल आपण एक बोलूया आणि बघा सुदैवाने आता एक असा चान्स पण आहे. तर आणि गंमत अशी अजून झाली, की त्याला एक पाठिंबा आपण म्हणतो ना, दैवी शक्ती आपल्याला दाखवून टाकते. तर तेव्हा मला एकदम असं उलगडलं एकदम आणि मी डोळे उघडून मी ते लिहून ठेवलं तेव्हा जे दिसलं हे ध्यानमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सेम गोष्ट मी पतंजली योगसूत्रमध्ये वाचली आणि मी म्हटलं, "अरेच्चा! म्हणजे हीच गोष्ट तर मला ते दिसलं होतं, ते इतकं ते रेलिव्हंट होतं ते." तो माणसाचे वेगळे-वेगळे स्तर असतात. जसं आता एक पतंजली योगसूत्रमध्ये मूढ म्हटलं आहे. मूढ म्हणजे तो एकदम डल स्टेटला असतो. त्याचा लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस जे आपण म्हणतो ना, ते इतकं खाली असतं, की त्याला असं वाटतंय, की तो व्हिक्टिम आहे. सगळे लोक त्याच्याशी वाईटच वागतायत. त्याला प्रश्न असे असतात, "मी तर सगळ्यांचाच चांगला करतो, पण माझ्याशी का बरं लोक वाईट वागत आहे?" मीच का? मीच का? हां, हे व्हिक्टिम स्टेट बेसिकली. त्या माणसाला देवात विश्वासच नसणार.
मग त्याच्यात साकार आणि निराकार हे तर खूप पलीकडे आहे, ते तर जाऊच द्या. आणि मग जशी जशी इव्हॉल्वमेंट होते त्याची वरती जातो, तर एकदम शेवटच्या स्टेजला निरुद्ध आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये देव आणि तो व्यक्ती एक होऊन जातं. अहम ब्रह्मास्मी. आणि तेव्हा ते निराकार पण होतं. पण निराकार आत्ता जर आपण म्हटलं ना, जो मूढ स्टेटमध्ये आहे, तो तिथे पोहोचूच नाही शकणार. मग तिथे पोहोचण्यासाठी जसं आपण म्हणतो ना पायरी, डायरेक्टली आपल्याला 100व्या पायरीवर नाही जाता येणार. तर 1, 2, 3, 4 असं करत करत आपण जाऊया. आणि आपण आता बघा असं आपण आपल्या सनातन धर्मात सुद्धा आपण म्हणतो की 33 कोटी देवी देवता ना, आपण देवाचं तत्व आहे ते. कशात देतो आपण? गौमाता आहे, धरती माता, सगळ्या गोष्टी माता असं म्हणतो. तर ते तत्व आपण जर समजलं ना, तर त्याचा खूप उपयोग होतो आपल्याला. आपण ते तत्व धरायचं आहे आणि तत्व धरून पुढे जायचं आहे आणि जशी-जशी आपली इव्हॉल्वमेंट होणार, लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस वाढणार, तसं-तसं ऑटोमॅटिकली आपल्याला त्या स्तरावरती जे उलगडायला पाहिजे, ते उलगडेल. जसं आपण एका पहिल्या सत्रामध्ये बघितलं होतं, 18व्या अध्यायाचा 14वा नंबरचा श्लोक होता ना, दैवम चैवात्र पंचमम, की दैवी शक्ती आहे, ही आपल्याला गोष्टी उलगडून देते आणि सांगते. आपण आपली फक्त ऊर्जा वाढवायची गरज असते. आपली ऊर्जा जी असेल, त्या ऊर्जेप्रमाणे आपल्या आयुष्यात व्यक्ती, वस्तू, परिस्थिती येणार. म्हणजे जसं आता हे रेडिओ 90.8 आहे. तर 90.8 फ्रिक्वेन्सीला जर आपण रेडिओला ट्यून केलं, तर 90.8चेच वेव्हज येणार ना. मग 98.3 नाही येणार. तर तसं आपलं आयुष्य आपण फ्रिक्वेन्सीला ट्यून करू शकतो. कारण शेवटी बघा आपल्या प्रत्येक शरीरमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये काय असतं, तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि त्याच्या आतमध्ये आपण बघितलं तर त्याच्यात असतं कॉर्क. अँड व्हॉट इज कॉर्क? कॉर्क काय आहे? कॉर्क इज नथिंग बट एनर्जी व्हायब्रेटिंग ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. तर ती फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण मॅच करतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात येणारे व्यक्ती, वस्तू, परिस्थिती त्या फ्रिक्वेन्सीशी निगडीतच असतात, रेडिओसारखंच. सो ते सिंपल आहे. आता हे साऊंड थेरपीज वगैरे जे चालतात, म्हणजे मला तर ते मॅजिक वाटायचं. काही वर्ष आधी एक होते गोले सर म्हणून गृहस्थ होते. त्यांच्या आईंना घेऊन आले. खूप आजारी होते. ICUमध्ये ॲडमिट करायला सांगितलं आणि त्यांनी 2-3दा माझे असेच ट्रीटमेंट्स घेतले. खरं मी डॉक्टर नाही, पण ते साऊंड थेरपी देवाच्या नावाने मी दिलं आणि झाले क्युअर. तर त्यांना विश्वास बसला. तर त्या आईंना आणलं. त्यांना ते फक्त आम्ही 1 तास ते ऑडिओ ऐकवले आणि बरे झाले ते. सो म्हणजे हे कसं वर्क होतंय बघा. इतक्या सूक्ष्म लेव्हलला फक्त ऊर्जा जी आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे, सगळं रेडिओ पण त्याच्यावरच चालतं, ते आयुष्य त्याच्यावरती चालतं. ती फ्रिक्वेन्सी आपण जर बदलली, तर आपल्या आयुष्यात आज कलियुगमध्ये सुद्धा सतयुग असू शकतं. इतकं सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे थोडक्यात. सो क्या बात आहे! खरंच छान. मस्त तुम्ही सांगितलंत. परत प्रश्न आहेत, पण त्यासाठी आपण परत पुढच्या भागात भेटूयात. ठीक आहे. ओके. श्रोते हो, तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान
गुणगान करी रे. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन भूप सुखकर, सुजन रंजन भूप सुखकर. राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करी रे. ध्यान धरी राम का गुणगान करी रे. राम का गुणगान करी रे. राम का गुणगान